नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कथामंथन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ वासुदेव बळवंत फडके यांची भेट. नेमके काय घडले? भारताला स्वातंत्र्य हे सहजासहज मिळालेले नाही हे सर्वश्रुत आहे. आपली भारत माता ब्रिटिश जोडखंडातून मुक्त व्हावी यासाठी अनेकांनी रक्त सांडले आहे, आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. क्रांतिकार्याची एक एक माळ घडत गेली. एका क्रांतिवीराकडून प्रेरणा घेत पुढे अनेक क्रांतिकारक घडले, प्रसंगी कामी आले. भारत मातेला स्वतंत्र करण्याची पहिली ठिणगी सन 1857 मध्ये पडली आणि स्वातंत्र्याचा होम खऱ्या अर्थाने पेटला. यानंतर असंख्य क्रांतिकारकांनी यात सक्रिय सहभागी होऊन अखेर भारत मातेला स्वतंत्र केले. यामध्ये आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांचे नाव आवर्जून घेतले जाते. वासुदेव बळवंत फडके यांना सशस्त्र क्रांतीचे जनक असेही म्हटले जाते. वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते. त्यांनी दत्त महात्म्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. दत्तोपासक असलेले वासुदेव बळवंत फडके स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त होते. स्वामी समर्थ आणि वासुदेव बळवंत फडके यांची भेट अक्कलकोटला झाली. या भेटीमध्ये नेमके असे काय घडले हे जाणून घेण्यापूर्वी व व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला अजिबात विसरू नका. दधीची ऋषींनी आपल्या अस्थिही देवासाठी दिल्या. मग हे भारतीयांनो, मी आपला प्राण तुमच्यासाठी का देऊ नये असा सवाल वासुदेव बळवंत फडके नेहमी करत असत. स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त असल्यामुळे 2 ते 3 वेळा ते स्वामींचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला गेले होते असे म्हटले जाते. रामोशी, भिल्ल, आगरी आणि कोळी आदी समाज बांधवांना एकत्रित करून ब्रिटिश सरकार विरोधात लढा उभारण्याचा निर्णय फडके यांनी घेतला होता. मात्र त्यापूर्वी गुरु आज्ञा घेण्यासाठी वासुदेव बळवंत फडके हे अक्कलकोटला आले. वासुदेव बळवंत फडके हे स्वामी महाराजांना शरण गेले आणि आपली तलवार काढून स्वामी समर्थ महाराजांसमोर त्यांनी ठेवली. आपली कार्ययोजना आणि मनोदय सांगितला. स्वामी महाराजांच्या हातून तलवार मिळावी आणि क्रांतिकार्यास आशीर्वाद मिळावा अशी त्यांची मनापासून इच्छा होती. स्वामी समर्थ त्रिकालद्रष्टे होते. वासुदेव बळवंत फडके यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाले की हम जानते हैं, नेक काम है असे सांगत एका सेवेकऱ्याला समोर ठेवलेली तलवार नेऊन झाडावर टांगून ठेवण्यास सांगितले. स्वामी समर्थांना उद्देशून म्हणाले की अभी वक्त नहीं है. तुम्ही आरंभिलेले कार्य चांगले असले तरी क्रांतिकार्याला यश येणार नाही असे स्वामी म्हणाले. मात्र प्रारंभिलेल्या कार्यात फडके माघार घेऊ शकत नव्हते. अखेर वासुदेव बळवंतांनी ती तलवार घेतली, स्वामींना साष्टांग दंडवत घातले आणि पुढील प्रवासासाठी निघून गेले. कालांतराने शर्थीची झुंज अपयशी ठरली. अखेर वासुदेव बळवंत फडके यांना अटक झाली आणि माघ शुद्ध एकादशी शके 1804 रोजी वासुदेव बळवंत फडके यांचे एडन येथील कारागृहामध्ये निधन झाले. मित्रमैत्रिणींनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्ही जर आपल्या कथामंथन या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.